1.14 लाख कोटी रुपयांचं सोनं भारतातून गायब. अचानक काय घडलं? भारतात मोठी आर्थिक मंदी आली असून याचा भारतावर मोठा परिणाम होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र मोदी सरकार भारतात कोणतीही मंदी नाही असं म्हणताना दिसत आहेत. यातच पीएम मोदींनी देशाला संबोधित करत पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असंही म्हटलंय. तसंच मोदींनी म्हटलंय की विदेशी ट्रिप टाळा. यावरून भारतात खरंच मंदी आली की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. हे सर्व घडत असताना आरबीआयने चुपचाप 12 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1.14 लाख कोटी रुपयांचं सोनं विकल्याचा खळबळजनक दावा एका आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या रिपोर्टमुळे देशाच्या आर्थिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव आणि रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. पण खरंच आरबीआयने भारताचं सोनं विकलंय? सोनं चुपचाप विकण्याचं कारण काय? मोदी सरकारने यावर काय स्पष्टीकरण दिलंय? भारतात मंदी आली आहे का? काय आहे प्रकरण पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचे अर्थतज्ञ अभिषेक गुप्ता यांच्या हवाल्यानं एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की 22 मे रोजी संपलेल्या 2 आठवड्यांच्या आत रिझर्व्ह बँकेनं आपल्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचा एक मोठा हिस्सा विकलाय. पश्चिम आशियातील वाढता तणाव, इराण युद्ध आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्यात. भारताचा परकीय चलन साठा वेगाने खर्च होत असून रुपया प्रति डॉलर 95.78च्या ऐतिहासिक निच्चांक पातळीवर आलाय. या कठीण परिस्थितीत बाजारात लिक्विडिटी म्हणजेच अमेरिकन डॉलर टिकवून ठेवण्यासाठी आरबीआयने सोन्याची विक्री केली असा दावा ब्लूमबर्गनं केलाय. या दाव्यामुळे बाजारात संभ्रम निर्माण होताच केंद्र सरकारनं तातडीनं पुढे येत हा दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचं सांगत ही एक फेक न्यूज असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र देशात इंधन तुटवड्यामुळे सध्या महागाई वाढते. विदेशी गुंतवणूकदार भारताच्या शेअर मार्केटमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढतात. तसंच रुपयाची घसरण मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं ते रोखण्यासाठी आरबीआयनं सोनं विकल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले असून आरबीआयनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याबाबत शंका उपस्थित होती. आरबीआयच्या अधिकृत आकडेवारीनुसार देशाच्या विदेशी मुद्रा भंडारामध्ये सोन्याची हिस्सेदारी कमी होण्याऐवजी वाढली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये हा हिस्सा 13.92% होता, जो 31 मार्च 2026 पर्यंत 16.70% आणि 22 मे 2026 पर्यंत चक्क 16.85% पोहोचलाय. आरबीआयनं आपल्या मासिक बुलेटिनमध्ये स्पष्ट केलंय की त्यांच्याकडे सोन्याचा फिजिकल स्टॉक अजूनही 880.52 मेट्रिक टन इतका असून तो पूर्णपणे सुरक्षित आहे. एकीकडे सोन्याच्या विक्रीचं वृत्त फेटाळलं जात असताना दुसरीकडे भारताच्या गोल्ड रिझर्व्ह बाबत एक अत्यंत महत्त्वाची रणनीती समोर आली आहे. ती म्हणजे परदेशात पाठवलेलं भारतीय सोनं सुरक्षितपणे मायदेशात आणणं. रिपोर्टनुसार मार्च अखेरपर्यंत आरबीआयच्या एकूण सोन्यापैकी 77% सोनं आता देशांतर्गत तिजोऱ्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलंय, जे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी 66% होतं. उर्वरित सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे सुरक्षित आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी ज्या पद्धतीनं रशियन संपत्ती जप्त केली त्यातून धडा घेऊन भारताबद्दलच्या कोणत्याही भूराजकीय जोखमीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयने हे सोनं भारतात आणण्याचा धडाका लावलाय. दुसरीकडे रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा हे व्याजदर वाढवणं आणि परदेशी गुंतवणूकदारांना डॉलर गोळा करणं अशा सर्व पर्यायांवर काम करत आहेत अशी माहिती आहे. नुकत्याच केलेल्या आर्थिक हस्तक्षेपांमुळे रुपयाने इतर आशियाई चलनांच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद आहे. तुम्हाला काय वाटतं? आरबीआयने चुपचाप सोनं विकलंय? भारतात मोठी मंदी आली आहे? भारत सरकार जनतेपासून काही लपवतंय का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.